नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर मंडळी, संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही सर्वजण आलो आहोत खवण्याला बोटिंग करण्यासाठी. तर आम्ही एकूण आमच्या वाडीतले 18 जण इथे आलो आहोत बोटिंग करण्यासाठी. तर बघू शकता इथे यांनी बोटी वगैरे लावल्या आहेत. तर आम्ही प्री बुकिंग करून आलो होतो, तर त्यामुळे त्यांनी बोटीची व्यवस्था करून ठेवलेली होती. तर तुम्ही बघू शकता. तर त्यांनी आम्हाला जॅकेट्स वगैरे या ठिकाणी दिलेत आणि प्रत्येकजण आपापले जॅकेट वगैरे घालत हा होतोय. बोटिंगचा अनुभव आमच्यापैकी सर्वांनाच नवीन होता, कारण प्रत्येकजण हे पहिल्यांदाच आले होते. मी आधी एकदा येऊन गेलो होतो बोटिंगसाठी, तर त्यामुळे मला या बोटिंगचा थोडाफार अनुभव होता. तर हा गाईड होता जो आम्हाला सांगत होता की कसं बोटिंग करायचं, मागे कसं जायचं, पुढे कसं यायचं, थांबवायचं कसं, या सर्व गोष्टी सांगत होता आणि हे सर्वजण बारकाईने लक्ष देऊन ऐकत होते. हे सर्व सांगितल्यावर त्यांनी बोटी आणल्या इथे आणि 2-2च्या जोडीने प्रत्येकजण बोटीमध्ये बसले आणि बोटी सोडल्या गेल्या. बोटिंग करतानाचा अनुभव फारच छान होता आणि त्याचाच रविवार असल्यामुळे आज इथे बोटिंगसाठी गर्दी सुद्धा बरीच होती. सध्या खाली पाणी कमी असल्यामुळे बोटिंगसाठी उत्तम वेळ आहे. तर तुम्ही सुद्धा हा अनुभव घेतला नसेल तर अनुभव घ्यायला नक्की या. खूप भारी वाटतं. इकडच्या कांदळवनात वगैरे तुम्हाला फिरता येतं. इकडच्या आसपासची जी बागा आहेत, झाडी झुडपं आहेत, वनं आहेत, हे सगळं तुम्हाला पाहता येईल. तर आला नसाल तर नक्कीच एकदा व्हिजिट